2007चा सुप्रीम कोर्टचा निर्णय असल्यामुळं शिक्षकांना हे काम करावं लागेल आणि त्यांचा अतिरिक्त म्हणजे जे रेग्युलर काम आहे ते सोडून हे करावंच लागेल असा निर्देश आहे. त्याचा आधार घेऊन आपण त्यांच्यावर ड्युटीची लागतो. परंतु आज देखील अनेक शाळांनी शिक्षकांनी बंद पुकारलेला आहे, ज्याचा उल्लेख अभयंकरजी केला. आझाद मैदानावर काही बसलेले आहेत. माझी सूचना त्यातली सरकारला एवढीच आहे, शिक्षक कमी करून इतर स्टाफ तुम्हाला नेमता येतोय का बघा. म्हणजे तुम्ही आता त्या 2007च्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाच्या विरोधात जाऊ शकत नाही याची कल्पना, परंतु शिक्षकांचा आकडा तुम्ही कमी करता येईल का आणि इतर स्टाफ हा तिथं करता येईल का. कारण की मी कालसुद्धा बोललो सभापती, इम्युनिनेशन फॉर्म हा एका माणसाचा 2 वेळा भरायचा आहे, त्याला एक कॉपी द्यायची आणि आपल्याला एक कॉपी ठेवायची. आणि म्हणून सरकारनं काल सांगितलं मुदतवाढीची पत्र देतो म्हणून काल चंद्रकांत दादांनी इथं सभागृहात शब्द दिलेला आहे. माझी शिक्षण मंत्री म्हणून आपल्याला विनंती आहे की शिक्षकांचा आता काय होणार आहे, त्याला ऑलरेडी कोड दिलेला आहे तुम्ही, म्हणजे त्याला त्याचं जे त्या फॉर्मवरचा कोड काय इपिक माहीत नाही, मला शब्द एक्झॅक्टली माहीत नाही, परंतु त्या शिक्षकाला तो बूथ असाइंड केलेला आहे, ऑलरेडी असाइंड केलेला आहे. आता त्याला ते लॉग इन जे आहे ते त्याच्या नंबरप्रमाणेच होते, कारण की ऑलरेडी ड्युटीज लागलेल्या आहेत आंबेडकरजी. आता निवडणूक आयोगाशी चर्चा करावी लागेल आणि माणूस बदलता येतो का याची चर्चा करून, किंवा BLO अजून 2 त्याला सरकारी BLO अजून तुम्हाला मदतीला देता येईल का, ह्याच्यावर या ठिकाणी सरकार निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे. सभापती महोदय, शिक्षकांना निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे त्याच्याशी निगडीत सन्मान्य अभ्यंकर साहेबांनी, सन्मान्य काळे साहेबांनी आणि सन्मान्य सतेज पाटील यांनी साहेबांनी अर्धा तास चर्चा या ठिकाणी उपस्थित केली. एक सन्मान्य अभ्यंकर साहेबांनी सांगितलं की लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील कलम 29 अन्वये निवडणूक अधिकाऱ्यास मतदार याद्यांच्या पुनर्रचनाकरता केवळ स्थानिक प्राधिकरणांच्या कर्मचारी वृंदांच्या सेवा अधिग्रहित करता येतात. बरोबर आहे, परंतु त्याच पद्धतीनं खाजगी अनुदानित शाळा हे स्थानिक प्राधिकरण नसल्याने त्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करता येणार नाही असे या कलमातील तरतुदीतून आपल्याला लक्षात येते. तरी पण 1951च्या अधिनियमातील कलम 159 मधील तरतुदीनुसार अशी आस्थापना ज्या आस्थापनेला किंवा संस्थेला केंद्र सरकार अथवा राज्य सरकार यांचं पूर्णपणे किंवा अंशतः अनुदान देते अशा कर्मचाऱ्यांना, अशा अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये घेता येते. आता हे असे 2 वेगवेगळे शासन निर्णय त्या ठिकाणी आहे, म्हणून वरील दोन्ही अधिनियमातील तरतुदी परस्पर पूरक नसल्यामुळे या विषयाच्या अनुषंगानं हायकोर्टामध्ये काळेसाहेब अनेक प्रकरणं त्या ठिकाणी दाखल झाले. प्रकरणं त्या याची पार्श्वभूमी जाऊन न्यायालयानं त्याचे निकाल देखील दिले. आता ह्या ज्या आपण शिक्षकांच्या व्यथा या ठिकाणी मांडल्या त्याचा विचार करता शिक्षकांच्या सेवा निवडणूकपूर्व कामकाजासाठी अधिग्रहित करावयाच्या मुद्द्याच्या अनुषंगानं शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादी घटकांमधील जो असंतोष निर्माण झाला ते घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 27 जूनला एक पत्र काढलं आणि मार्गदर्शक सूचना सर्व स्तरावरील निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांनी त्या ठिकाणी पाठविलेल्या आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 5659/2007 या प्रकरणी पारित केलेल्या न्याय निर्णयास अनुसरून दिनांक 28 जानेवारी 2008 रोजीच्या पत्रान्वये भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या पुनर्रचनाकरता शिक्षकांच्या नेमणुकीबाबत जे सतेज पाटलांनी साहेब त्यांनीच आदेश त्या ठिकाणी दिले आहे. तसंच 27 जून 2026 रोजीच्या पत्राद्वारे वरील निर्देशकांचा पुनर्रचना करण्यात आला असून त्या अन्वये शिक्षकांना केंद्रस्तरीय मतदान अधिकारी म्हणजे BLO या पदाचे कामकाज प्रत्यक्ष अध्यापनाच्या काळात सोपविण्यात येऊ नये. सुट्टीच्या दिवशी तसंच अशैक्षणिक तासांमध्ये हे काम त्या ठिकाणी द्यावं. काही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी शिक्षकांना पूर्ण वेळेकरता कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले. हे त्या ठिकाणी जेव्हा लक्षात आलं तेव्हा सदर पत्रान्वये ही चूक सुधारण्याबाबत संबंधितांना देखील आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तरी देखील अभ्यंकर साहेब ऐका, तरी हे प्रकरण संवेदनशील आहे. शेवटी आपल्या राज्यातली पिढी ही येणारी पिढी आपल्या राज्यातले शिक्षक त्या ठिकाणी घडवित असतात आणि आपण लोक देखील त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सभागृहात मांडत असतात. हा प्रश्न देखील अतिशय संवेदनशील आहे आणि शिक्षकांच्या ह्या दिलेल्या जबाबदारीची ताण त्यांच्या शैक्षणिक कामावर येऊ नये याच्यावर उपाय निघण्याकरता माननीय मंत्री महोदयांच्या दालनात आपल्या तातडीनं बैठक लावण्यात येईल.